नमस्कार. सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपल्याला नेहमी बेसनचा ढोकळा खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा एक अतिशय चांगला ऑप्शन आहे. हा आहे डाळ तांदळाचा ढोकळा. त्यासाठी आपण अर्धी वाटी चणा डाळ आणि 1 वाटी तांदूळ कुठलेही घेतले तरी चालतील. आता हे दोन्ही एकत्र करायचे. हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. आता हे चांगलं स्वच्छ 2-3 वेळा चांगलं पाणी काढून धुवून टाकायचे. हे बघा मी व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आता हे आपण भिजत घालायचे. 4-5 तास तरी भिजत घालायचं म्हणजे व्यवस्थित दोन्ही भिजून येईल. आता हे बघा 5 तास झालेत. आपलं डाळ आणि तांदूळ चांगले भिजलेले आहेत. आता हे आपल्याला वाटून घ्यायचे. बघा यात मी ते सगळं पूर्ण पाण्यासहित घातलेलं आहे. हे अजून पाणी घालायचं नाही. आधी आपण नंतरच बघायचं आहे त्याची कन्सिस्टन्सी. त्यामध्ये 2 चमचे दही घालूया. दही आंबट असावं थोडंसं. आता आपण हे छान असं बारीक वाटून घेऊया. आता हे बघा आपलं वाटून झालेलं आहे. छान असं बारीक झालंय. आता हे एका भांड्यात काढून घेऊया. आता यामध्ये आपल्याला घालायचे थोडीशी हळद आणि हे चांगलं आता ढवळून घ्यायचे. पूर्ण हळद चांगली मिक्स करून घ्यायची. आता हे बघा हळद चांगली मिक्स झालेली आहे. आता हे असंच आपल्याला रात्रभर झाकून ठेवून द्यायचे. 10 ते 12 तास हे आता असंच ठेवून द्यायचं झाकून. आता हे बघा रात्रभर मी हे पीठ ठेवलं होतं असंच. तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि 2 चमचे तेल घालायचे. आता हे सगळं व्यवस्थित ढवळून घेऊया. हे बघा आता तेल आणि मीठ व्यवस्थित मिक्स झालंय. यात आपण घालणार आहोत अर्धा चमचा बेकिंग सोडा. त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि पटकन ढवळून घ्यायचं. जास्त ढवळायचं नाही आहे. आता इथे मी आपल्याला ज्यामध्ये ढोकळा करायचा आहे त्याला ग्रीसिंग करून घेतलंय आणि हे मिश्रण आता यामध्ये ओतूया. हे बघा थोडंसं टॅप करायचं आणि आता इथे मी पाणी तापत ठेवलंय. आपण पॅनमध्ये करणार आहोत आज. इथे मी पाणी तापत ठेवलंय. उकळायला लागलंय. आता ही डिश त्यामध्ये ठेवायची आणि 20 मिनिटं आपल्याला ही स्टीम करून. गॅस बारीकच ठेवायचा. हे बघा 20 मिनिटं झाली आहे. आपण उघडूया. तर यामध्ये सुरी किंवा काठी घालून बघायची. बघा अगदी क्लिअर आलेली आहे. याचा अर्थ आपला ढोकळा तयार आहे. 2-3 ठिकाणी बघायची घालून. आता गॅस बंद करूया आणि आता हे बाहेर काढून थंड करूया आणि आपण त्यासाठी फोडणी तयार करून घ्यायची. आता फोडणीसाठी ते मी पॅन ठेवलेला आहे. त्यात 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं. आता तेल तापलंय की यामध्ये घालायची मोहरी. तडतडायला लागली आहे. हिंग घालूया. हिंग अर्धा चमचा घालायचा. कढीपत्ता घालूया आणि मिरच्या घालायच्या मध्ये चीर द्यायची. आता हे बघा आपली फोडणी तयार झाली आहे चांगली. त्यात घालायचे पाणी. थोडंसं मीठ घालूया आणि थोडी साखर घालायची 1 चमचा. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. आपली फोडणी तयार आहे. गॅस बंद करूया
आता ढोकळा थोडासा थंड झालाय, आपण कट करून घेऊया. हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे, लुसलुशीत. आता आपण कट करून घेतलेला आहे, त्यावर आता ही फोडणी आपण घालायची. हा बघा, आपला डाळ तांदळाचा ढोकळा तयार आहे. आपण एक पीस काढून बघूया. मस्त. हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी छान असा लुसलुशीत झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडला तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.